मागच्या लेक्चर मध्ये झाला आपला कटिंग एंगल्स फॉर चीजल आणि प्रिकॉशंस व्हाइल यूजिंग चीजल्स, छेनियों का प्रयोग करते समय सावधानियां। आता है आपला पुढचा पॉइंट है हैक्सॉ। पुढचा पॉइंट है आपला हैक्सॉ। हैक्सॉ तुम्ही याला असं पण लिहू शकता, असंच लिहून घ्या हैक्सॉ। हैक्सॉ हैक्सॉ एक प्रकार का कटिंग टूल है। ठीक है, म्हणजे हैक्सॉ काय आहे, एका प्रकारचा कटिंग टूल आहे ज्याने आपण कट करतो। लोहे के लट्ठों कॉमा प्लेट, पाइप या शीट आदि में हैक्सॉ द्वारा धातु को काटने की क्रिया को हैक्सॉइंग कहते हैं। हैक्सॉइंग कहते हैं। हैक्सॉइंग करणे म्हणजे हैक्सॉना कापणे। तुम्ही भरपूर केलेली आहे हैक्सॉइंग, भरपूर जॉब कापलेले आहेत, ती झाली तुमची हैक्सॉइंग प्रॅक्टिस। झालं हैक्सॉ। आणि मग आता पुढचा पॉइंट आहे त्याचा हैक्सॉ के भाग, पार्ट्स ऑफ हैक्सॉ। पार्ट्स ऑफ हैक्सॉ। हैक्सॉ के भाग, पार्ट्स ऑफ हैक्सॉ। पार्ट्स ऑफ हैक्सॉ। पार्ट्स ऑफ हैक्सॉ। हैक्सॉ के निम्नलिखित भाग होते हैं। तर त्याचे दोन भाग आहेत। आता त्याचे किती, दोन भाग आहेत। पहिला आहे हैक्सॉ फ्रेम आणि दुसरा आहे हैक्सॉ ब्लेड। तर हैक्सॉचा पहिला भाग आहे हैक्सॉ फ्रेम। हैक्सॉ फ्रेम। आणि असा दुसरा भाग आहे हैक्सॉ ब्लेड। हैक्सॉ ब्लेड। तर हे झाले त्याचे दोन भाग। कशाचे दोन भाग, हैक्सॉचे। पहिला आहे हैक्सॉ फ्रेम आणि दुसरा आहे हैक्सॉ ब्लेड। तर पहिला पाहू आपण आता हैक्सॉ फ्रेम। पुन्हा एकदा हैक्सॉ फ्रेम म्हणून एक हेडिंग टाका, हैक्सॉ फ्रेम, आणि त्याच्याबद्दल काही माहिती लिहून घ्या। हैक्सॉ का मुख्य भाग उसका फ्रेम होता है जो कि सी शेप में होता है। सी शेप में, सी
शेप में होता है हेक्सॉ ठीक है। हैंडल हेक्सॉ हेक्सॉ का मुख्य भाग उसका फ्रेम होता है जो कि सी शेप मध्ये सी शेप में होता है। इसके एक सिरे पर फिक्स्ड स्क्रू लगा होता है जिसमें अंदर की ओर पिन तथा बाहर की ओर हैंडल होता है। अंदर की ओर पिन अंदर की ओर पिन तथा बाहर की ओर एक हैंडल लगा होता है। दूसरे सिरे पर एक स्लाइडिंग स्क्रू होता है। स्लाइडिंग स्क्रू दूसरे सिरे पर एक स्लाइडिंग स्क्रू होता है। स्लाइडिंग स्क्रू होता है जिसमें फ्रेम के अंदर की ओर पिन लगी होती है तथा बाहर की ओर से एक फ्लाई नट लगाया गया होता है। हेक्सॉ फ्रेम मुख्य रूप से 3 प्रकार के होते हैं। ठीक है, तर हेक्सॉ फ्रेम हेक्सॉ चालू केला नंतर हेक्सॉ के भाग पार्ट्स ऑफ हेक्सॉ त्याचा पहिला प्रकार पाहिला हेक्सॉ फ्रेम आणि मग पुन्हा आता काय आहे हेक्सॉ फ्रेमचे पण 3 भाग आहेत पण सब पॉइंट्स आहेत। तर हेक्सॉ फ्रेमचा पहिला भाग आहे फिक्स्ड हेक्सॉ फ्रेम। हेक्सॉ फ्रेमचा पहिला भाग आहे फिक्स्ड हेक्सॉ फ्रेम। फिक्स्ड हेक्सॉ फ्रेम। फिक्स्ड हेक्सॉ फ्रेम म्हणजे झाला तुम्ही मागे पुढे करू शकत नाही, स्थिर हेक्सॉ फ्रेम आहे। तर फिक्स्ड हेक्सॉ फ्रेम काय आहे ते पाहून घ्यायचं। फिक्स्ड हेक्सॉ फ्रेम में हम मात्र एक लंबाई के ब्लेड का ही प्रयोग कर सकते हैं। म्हणजे फक्त एकच ब्लेडचा आपण वापर करू शकतो ज्याची लांबी काही निश्चित लांबीच्या ब्लेडचा आपण वापर करू शकतो। जैसे यदि फ्रेम 250 मिलीमीटर लंबाई का है म्हणजे 250 तो वो इससे छोटे या बड़े ब्लेड नहीं हो पाएगा। तो वह इससे छोटा या बड़ा ब्लेड नहीं हो पाएगा। इस फ्रेम को फिक्स्ड फ्रेम कहते हैं। पहले ब्लेड को पिन में फंसाया जाता है, इसके बाद इसमें लगे विंग नट की सहायता से ब्लेड को कसा जाता है। ठीक आहे, तर आतापर्यंत तुम्ही जे ब्लेडचा वापर केला वर्कशॉप मध्ये त्यालाच म्हणतात फिक्स्ड फ्रेम। ठीक आहे, फिक्स्ड हेक्सॉ फ्रेम त्याला तुम्ही ऍडजस्ट करू शकत नाही, मागे पुढे काही करू शकत नाही, म्हणूनच त्याचं नाव आहे फिक्स्ड हेक्सॉ फ्रेम। आणि एकच ब्लेडचा तुम्ही त्यात वापर करू शकतो, त्याची साईज ब्लेडची छोटी किंवा मोठी तुम्ही घेऊ शकत नाही, म्हणूनच त्याचं नाव काय आहे फिक्स्ड हेक्सॉ फ्रेम। आता हेक्सॉ फ्रेम चा दूसरा प्रकार है डीप कटिंग हेक्सॉ फ्रेम। दूसरा प्रकार है त्याचा डीप कटिंग हेक्सॉ फ्रेम।
तुम्ही जास्तीत जास्त कापू शकतात, म्हणजे गहरा कापू शकतात, डीप. डीप कटिंग हैक्सॉ फ्रेम, यह भी सॉलिड फ्रेम की ही एक प्रकार है जिसमें एक ही लंबाई के ब्लेड को प्रयोग किया जाता है। इसकी गहराई बहुत अधिक रखी जाती है जिससे यह गहराई तक काटने पर भी जॉब में नहीं अटकता है। म्हणजे समजा तुमची या फ्रेमची एकूण पर्यंत साईज आहे 15 सेंटीमीटर, ठीक आहे. तर मग तुम्ही यांना जास्तीत जास्त 15 सेंटीमीटरच कापू शकता, ठीक आहे. आणि याची जर कधी आहे 25 सेंटीमीटर आणि तुम्हाला 25 सेंटीमीटर पर्यंत जॉब कापायचा आहे, तर तुम्ही या फ्रेमचा वापर करू शकत नाही. तुम्हाला याच्यासाठी डीप कट फ्रेमच घ्यावा लागेल, त्याचाच वापर करावा लागेल, ठीक आहे. म्हणूनच याला म्हणतात डीप कट फ्रेम, म्हणजे गहरा. आता याचा तिसरा प्रकार आहे, हैक्सॉ फ्रेमचा तिसरा प्रकार आहे ऍडजस्टेबल हैक्सॉ फ्रेम. एडजस्टेबल हैक्सॉ फ्रेम, एडजस्टेबल हैक्सॉ फ्रेम, ठीक आहे. हैक्सॉ फ्रेमचा तिसरा प्रकार आहे ऍडजस्टेबल हैक्सॉ फ्रेम, म्हणजे ज्या फ्रेमला तुम्ही आता ऍडजस्ट करू शकता, मागे पुढे घेऊ शकता. एडजस्टेबल हैक्सॉ फ्रेम 2 टुकड़ों में बनी होती है. एडजस्टेबल स्क्रू की ओर के भाग में ग्रूव बने होते हैं. इसमें फ्रेम की लंबाई को एडजस्ट किया जा सकता है. इस फ्रेम में 200 से 300 मिलीमीटर तक के ब्लेड का प्रयोग किया जा सकता है. ये फ्रेम समतल तथा नालिका 2 प्रकार के होते हैं. ठीक आहे. म्हणजे ऍडजस्टेबल हैक्सॉ फ्रेम, आता याला तुम्ही मागे पुढे करून ऍडजस्ट करू शकता. तुम्ही 200 मिलीमीटरचा पण ब्लेड वापरू शकतात आणि 300 मिलीमीटरचा पण ब्लेड वापरू शकतात. याला म्हणतात ऍडजस्टेबल हैक्सॉ फ्रेम. तर हे झालं तुमचं पहिला हैक्सॉ फ्रेम बद्दल, ठीक आहे. म्हणजे हैक्सॉचा पहिला भाग काय होता, हैक्सॉ फ्रेम. आणि हैक्सॉ फ्रेमचे 3 भाग, फिक्स्ड हैक्सॉ फ्रेम, डीप कटिंग हैक्सॉ फ्रेम आणि ऍडजस्टेबल हैक्सॉ फ्रेम. आता हैक्सॉचा दुसरा भाग आहे हैक्सॉ ब्लेड. हैक्सॉचा दूसरा भाग काय आहे, हैक्सॉ ब्लेड. हैक्सॉ ब्लेड. 1
हॅक्सॉ ब्लेड ही होता है, म्हणजे हॅक्सॉ मध्ये कट करणारा पार्ट ज्याला आपण कट करतो किंवा जॉब काढतो त्याला म्हणतात हॅक्सॉ ब्लेड. ज्या भागाने आपण जॉब कट करतो त्याला म्हणतात हॅक्सॉ ब्लेड. यह एक पत्ती के आकार में होता है, म्हणजे स्ट्रिप, जिसके दोनों सिरे गोलाई में कटे होते हैं. इसके दोनों सिरों पर पिन होल बने होते हैं, जिनकी सहायता से इसे हैक्सॉ फ्रेम में फिट किया जाता है. इसकी दोनों या एक साइड में दांते कटे होते हैं जो एक दिशा में झुके होते हैं. पाहिलेला आहे तुम्ही हॅक्सॉ ब्लेड. ठीक आहे, ज्याने इकडे जॉब बनवले ना त्यालाच म्हणतात हॅक्सॉ ब्लेड. त्याचं इंट्रोडक्शन तुम्हाला आधीच दिलं होतं. हॅक्सॉ ब्लेड के लिए कार्बन स्टील, हाई कार्बन स्टील, हाई स्पीड स्टील प्रयोग की जाती है. म्हणजे धातू झाली आता. तर त्यात काय काय दिलेलं आहे, कार्बन स्टील, हाई कार्बन स्टील आणि हाई स्पीड स्टील. कार्बन स्टील, मग नंतर हाई कार्बन स्टील, आणि नंतर हाई स्पीड स्टील. हाई स्पीड स्टील. हे तीन प्रकारचे आहेत. समजा या तिन्ही धातूचे ते बनवले जातात. हाई कार्बन स्टील, कार्बन स्टील आणि हाई स्पीड स्टील प्रयोग की जाती है. दांते काटने तथा होल बनाने के पश्चात इसे हार्ड व टेम्पर किया जाता है. ठीक आहे, म्हणजे स्लॉट किंवा दाते बनवल्यानंतर, टीथ बनवल्यानंतर त्याला हार्ड व टेम्पर केला जातो. ब्लेड की पत्ती की मोटाई म्हणजे त्याची थिकनेस 0.6 मिलीमीटर, 0.6 मिलीमीटर से 0.8 मिलीमीटर तथा चौड़ाई, त्याची थिकनेस किती मग 0.6 मिलीमीटर ते किती 0.8 मिलीमीटर पर्यंत. तथा चौड़ाई 12 मिलीमीटर से 16 मिलीमीटर तक हो सकती है. म्हणजे जाड किती 12 मिलीमीटर ते 16 मिलीमीटर पर्यंत. त्याची रेंज आहे. 12 मिलीमीटर ते 16 मिलीमीटर पर्यंत. पुढचा पॉइंट आहे म्हणजे त्याचाच आहे, कंटिन्यू लाइन है. दांतों पर दिए गए टेम्पर के आधार पर ब्लेड दो प्रकार के होते हैं. दांतों पर दिए गए टेम्पर के आधार पर म्हणजे ज्या पद्धतीने आपण त्याला हार्ड केला त्याच्यावर आता त्याचे किती दोन प्रकार आहेत. त्याच्यानुसार किती दोन प्रकार आहेत. तर
पहिला प्रकार आहे आता ब्लेडचा ऑल हार्ड स्टील. ऑल हार्ड स्टील, सॉरी ऑल हार्ड ब्लेड्स. पहिला प्रकार आहे त्याचा ऑल हार्ड ब्लेड. ऑल हार्ड ब्लेड. ऑल हार्ड ब्लेड. हैक्सॉ ब्लेड का ऊष्मा उपचार कई प्रकार से किया जाता है. कुछ ब्लेडों की संपूर्ण बॉडी को ऊष्मा उपचार द्वारा हार्ड व टेम्पर किया जाता है. इन्हें ऑल हार्ड ब्लेड कहते हैं. म्हणजे ज्या ब्लेडची संपूर्ण बॉडीला हीट दिली त्याला म्हणतात ऑल हार्ड ब्लेड. केवल कुशल कारीगर ही इनका प्रयोग कर सकते हैं. इनमें लचीलापन, फ्लेक्सिबिलिटी नहीं होती. लचीलापन, फ्लेक्सिबिलिटी नहीं होती. इनमें लचीलापन, फ्लेक्सिबिलिटी नहीं होती, लचकदार नसते. ये ब्लेड हाई कार्बन स्टील या हाई स्पीड स्टील के बनाए जाते हैं. म्हणजे ऑल हार्ड ब्लेड जे आहेत ते कोणत्या धातूने बनवले जातात? हाय कार्बन स्टील किंवा हाय स्पीड स्टील. हे झालं तुमचे ऑल हार्ड ब्लेड. आता याचा दुसरा प्रकार आहे हाफ हार्ड ब्लेड. दूसरा प्रकार है हाफ हार्ड ब्लेड. हाफ हार्ड ब्लेड. हाफ हार्ड ब्लेड. हाफ म्हणजे अर्धा. ब्लेड को टूटने से बचाने के लिए दांतों की ओर आधी चौड़ाई तक ही उसे हार्ड किया जाता है. म्हणजे याला फक्त काय करतो आपण? अर्धाच हार्ड करतो, गरम करतो किंवा हीट देतो. शेष भाग मुलायम ही बना रहता है. म्हणजे बाकीचा फ्लेक्सिबल असतो, मुलायम ही बना रहता है जो उसे टूटने से बचाता है. इस ब्लेड की कठोरता कम रहती है तथा इसके दांते जल्दी ही घिस जाते हैं. इस प्रकार के ब्लेड का प्रयोग कम कठोर या मुलायम धातुओं को काटने के लिए किया जाता है. म्हणजे ज्या ब्लेडचा वापर आपण करतो ते इस ब्लेड आहे. ते ब्लेड कोणते आहे? मग इस ब्लेड आहे. कारण की आपण ज्या धातू कापतो ती कशी असते? मग मुलायम धातू आहे, ती शुद्ध लोखंड नसते. ठीक आहे. एमएस स्प्राइटचा वापर करतो आपण, माइल्ड स्टील आहे. ठीक आहे. मग त्यासाठी आपण त्याच ब्लेडचा वापर करतो, हाफ राउंड ब्लेडचा. आता हॅक्सॉ झाला आपला आज. हॅक्सॉ झाला, हॅक्सॉ के भाग, पार्ट्स ऑफ हॅक्सॉ झाले. मग नंतर हॅक्सॉ फ्रेम, त्याचा भाग पहिला आपण ने हॅक्सॉ फ्रेम. नंतर हॅक्सॉ फ्रेमचे 3 भाग पाहिले. पहिला होता फिक्स्ड हॅक्सॉ फ्रेम.
फिक्स्ड ॲक्सॉ फ्रेम त्याला तुम्ही मागे पुढे करू शकत नाही, ऍडजस्ट करू शकत नाही. एकच साईजचा ब्लेड तुम्ही त्याच्यात वापरू शकता. मग नंतर दुसरा पाहिला आपण डीप कटिंग ॲक्सॉ फ्रेम. जास्त मिलीमीटरचा जास्त जाडीचा जर का जॉब कापायचा असेल तर मग त्याच्यासाठी आपण डीप कटिंग ॲक्सॉ फ्रेमचा वापर करतो. तिसरा प्रकार पाहिला त्याचा आपण ना ऍडजस्टेबल हॅक्सॉ फ्रेम. आता याला तुम्ही ऍडजस्ट करू शकता. यात तुम्ही 200 mm चा ब्लेड पण वापरू शकता आणि 300 mm चा ब्लेड पण वापरू शकता. मग नंतर पहिला पण हॅक्सॉ ब्लेड. ब्लेड काय आहे मग त्याला तुम्ही कट करता त्यालाच म्हणतात ब्लेड. त्याचे दोन प्रकार पाहिले. ऑल हार्ड ब्लेड, त्या संपूर्ण ब्लेडला ज्यात हार्ड केला जातो त्याला म्हणतात ऑल हार्ड ब्लेड. आणि हाफ हार्ड ब्लेड ज्याचा वापर आपण करतो ती कशी असते मग अर्धी हार्ड आणि अर्धी सॉफ्ट मुलांना. पुढे झाले आपले हा भाग झाला आपला हॅक्सॉ आणि त्याचे पार्ट्स. मग आता पुढच्या लेक्चर मध्ये पाहू आपण मेथड ऑफ युजिंग हॅक्सॉ. म्हणजे हॅक्सॉ कशी वापरायची, त्याचे प्रिकॉशन्स कसे कसे काय काय घ्यायचे आणि नंतर राहील आपला पॉवर सॉ आणि त्याचे प्रिकॉशन्स. Thank you.